भरू दगड उशाला गाळूनी घाम असा मागोया भाकरी नाचतो डोंबारी रे नाचतो डोंबारी सोळातली नारमी रंग माझा पैंगणी सोळातली नारमी रंग माझा पैंगणी पुरा होई खालीवर सुरत माझी ठेंगणी जवानीनं तोडली र रान फुल डोंगरी नाचतो डोंबारी रे नाचतो डोंबारी रांगडी भोळी तशी भाबडी जात अशी रांगडी भोळी तशी भाबडी भल्या संग भलीर बुऱ्या संग भाकडी पायाला आमुचार बांधली भिंगरी नाचतो डोंबारी रे नाचतो डोंबारी 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 once more या सगळ्यांनी इथे या जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत लाईट प्ले करा जरा आबा कुठे आहेत आबा कसं वाटलं परफॉर्मन्स आपण इतके गरीब आहेत ना आपल्या टाळ्या अशा वाजतात अरे टाळ्या अशा वाजवा रे खरे तर एक सूचना किंवा एक माहिती देतो गाणं सगळ्यांनी ऐकलं किती लोकांनी गाणं ऐकलं बरं तुमच्यापैकी किती लोकांना मराठी येतं हात वरती करा 1 2 3 4 हे सगळे साऊथ इंडियन आहेत यांनी गाणं चॉईस केलेलं आहे ते मराठी आहे नाचा तो डोंबारी ग उसका मतलब पता है आपको उसका मतलब पता है हा बरं सांभाळ जरा सर तुम्ही बोला बाबा द्या माईक द्या मराठी कळते ना तुम्हाला हो हो इकडे 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 हॅलो इकडे 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 बापरे हो हो इकडे वाढवायला लागतील वरती हॅलोजन ठीक आहे
पहिले तर ती गोष्ट क्लिअर करतो. या विषयावरती डिस्कस झालं होतं की स्पर्धेचे नियम आहेत. पहिल्या दिवशी सोलो होतं, ग्रुप होते सॉरी, त्याच्या आधी अशा या गोष्टी ठरलेल्या होत्या. पण विशेष गोष्ट एकाच शब्दात सांगतो, हे स्टेज जे आहे, जे विनोददादा काळन आपल्या सगळ्या कलाकारांसाठी तयार करतं, त्याच्यासाठी त्यांची सगळी टीम मेहनत करते. याचा मागचा सगळा एकच हेतू आहे, एकच उद्देश आहे की कलाकारांना रंगमंच मिळवून द्यायचा आणि त्यांना वाव देण्यासाठी प्रयत्न करायचे. जर ही जर व्याख्या आहे या स्टेजची, तर आम्ही तुम्हाला कसं टाळू? आणि एवढे सुंदर करणारे नृत्य जर एक कलाकारांनी त्यांना सपोर्ट म्हणून नाही तो चान्स दिला, तर आम्ही कसले कलाकार? मी कालच बोललो त्यांना. हां, प्रश्नच नाही. या स्टेजचं तेच महात्म्य आहे. दादानी हे कलाकारी स्टेज कलाकारांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या निवडीसाठी, त्यांच्या मेंटीसाठी, त्यांना पुढे जाण्यासाठी, वाव देण्यासाठी बनवलेलं आहे. तेव्हा आम्ही अशा गोष्टीच्यावरती अन्याय होऊनच नाही देणार. आणि त्याच्यात तुम्ही एवढं तुफान नाचलं आहे तर कसं चालेल ते आम्हाला न बघता, आहे ना? थँक्यू. यासाठी तुमचं अभिनंदन की तुमचं स्पर्धक म्हणून विचार केला जाणार आहे. ठीक आहे. हां, तर आता प्रश्न तुमच्या डान्सचा. ती एक गोष्ट कौतुकाची की तुम्ही साऊथ इंडियन असूनसुद्धा एक मराठी गाणं चॉईस केलं. आम्हाला खूप बरं वाटतं ते, आणि आम्ही पण करतो आपण साऊथची गाणी. माझं स्पेशली टॉलिवूड हिट आहे. मी ती गोष्ट जास्त कुठे शिकवताना सजेस्ट करतो की याच्यात दम असतं बघा. असो, एक गोष्ट, पारंपरिक जे नृत्य आहेत आपले, लोकनृत्य, लोककला जेवढे आहेत, त्याच्यामधलीच ही एक जमात आहे जी डोंबारी नृत्य, डोंबारी म्हणून जी आपण ओळखतो, ते अलिप्त होत चाललेली आहे. ते एक गरीब समाज असतो तो. त्यांना घेऊन तुम्ही एक आपल्या पद्धतीने फ्री स्टाईलचं, हे फ्री स्टाईलचं होतं, हे प्युअर फोक नव्हतं, लोकनृत्य प्युअर नव्हतं, पण हे पारंपरिक पद्धतीचंच दिसत होतं. त्याचे मोमेंट, त्याची स्टाईल, त्यांचं उठणं, त्यांचं बसणं, त्यांचे पिरॅमिड सगळे लोकनृत्याला धरूनच होते. पण ह्याच मोमेंट मी कित्येक वेगळ्या गाण्यांमध्ये बघितलेले आहेत. मी फिल्ममध्ये पण बघितलेले आहेत ह्या मोमेंट. तर तो विषय घेऊ नका. इथे आपण लोकनृत्याची स्पर्धा ठेवलीच नाही आहे, तेव्हा त्या नियमामध्ये येतच नाही. तुम्ही फ्रीस्टाईलमध्ये येता, जी आजची स्पर्धा आहे किंवा कालची ग्रुपची होती, तर तुम्ही त्या स्पर्धेच्या नियमात पण बसता, मार्क्समध्ये पण बसता आणि सगळ्या गोष्टीमध्ये बसता. ओके. पण एक कलाकार म्हणून तुम्हाला सजेशन आहे, हे टोटल फ्रीस्टाईलचं होतं, फोक होतं, मान्य आहे. लोकनृत्य पण वाटत होतं, ही गोष्ट छान आहे. पण तुम्ही हे जर लोकनृत्य स्पर्धेत घेऊन गेलात तर भोपळा भेटेन, ते पण लक्षात ठेवा. फक्त ही जी एक मुलगी, बाळ तुझं नाव काय, तिला द्या. इशिका शेट्टी. तू तर तोड नाही आहे तुझ्या त्या कसरतीला. प्रश्न तिच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. बेटा, एक स्पेशल गोष्ट या नृत्यातली तुझ्यामुळे मार्क्स वाढवते. तू नसतीस तर ती गोष्ट कदाचित त्यांनी ठेवली नसती, कारण यांची बॉडी वळत नाही आहे. पण ते ताकदवान आहेत. मस्त सजेशन, तुमचं सिलेक्शन पण छान होतं. जाता एकच सांगेन तुम्हाला की लोकनृत्य स्पर्धा जर प्युअर लोकनृत्य स्पर्धा असेल तर हे गाणं चालणार नाही, ह्याची काळजी घ्या. हे फ्रीस्टाईल स्पर्धेत ठीक आहे. ठीक आहे. बाकी तुम्हाला ऑल द बेस्ट. याच्यासाठी काही अजून माहिती लागणार असेल किंवा काय, तर नक्की तुम्ही मला संपर्क साधू शकता, कारण तुमची लेवल ती आहे. आता हे सगळं बोलण्याचं कारण काय, तुम्ही पुढे जाणाऱ्यापैकी आहात, मेहनती आहात, ते सगळं तुमच्या त्या घामाने दिसतं आहे. तर अशा कलाकारांना आमच्यासारख्यांनी सपोर्ट नाही केलं तर काय फायदा नाही या स्टेजचा उपयोग आहे ना. बस तुम्ही संपर्क करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. ऑल द बेस्ट. बरं, आपण जोरदार टाळ्या वाजवूया आपण एका गोष्टीसाठी, कारण जसं यांनी ती बॉटल डोक्यावरती आणली. सर, तुम्हाला माहिती आहे का, हा स्टेज आहे, हा एवढा हलतो, खूप हलतो, समजत नाही आपल्याला, आपण फक्त चेहरा बघत असतो. पण इथे येणं, तिकडनं बॉटल घेऊन दिवा पेटता आहे आणि त्याच्यावरती बॅलेन्सिंग करून ते डोक्यावरतीच राहणं, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणून मी तिच्यासाठी स्पेशल बोललो. मी एक सजेशन म्हणून सांगतो, हे पारंपरिक होऊ शकतं नंतर जर तुम्ही त्याचा खोल अभ्यास केलात मुवमेंट सकट,
आणि ही जी बाटली होती प्लास्टिकची जिला कलर लावला होता ती पारंपरिकमध्ये येणार नाही, लक्षात घ्या. कारण आधुनिक जेव्हा शोध लागला बिस्लरी बॉटलचा तो आपल्यासमोरचा आहे आणि हे त्याच्या अगोदरचं आहे, 50, 100, 1000 वर्षापूर्वीचं आहे, बरोबर आहे. तर तेव्हा प्लास्टिकची बॉटल नव्हती. कृपा करून त्या पारंपरिकमध्ये नाव देणार असेल तर ती जुनी कुठची बॉटल लावा जी आपण दिव्याबत्तीला लावायचो पूर्वी, खूप अगोदर ती दिव्याला लावली जायची, माहिती आहे तुम्हाला. ते कदाचित तुम्ही ती पाहिली नसेल, आम्ही वापरली ती. माझ्या घरात लाईट नव्हती तर दिवाबत्ती बॉटलमध्ये रॉकेल वरून लावलेली आहे, ती बॉटल असेल कदाचित तिथे. कळलं, एक सजेशन म्हणून सुचलं मला. ती प्लास्टिकची होती, तिने बॅलन्स केलं ते तर खूप मोठी गोष्ट आहे. कारण प्लास्टिकची पडली असती पण ती काचेची नाही पडली असती, जड असते ना, जड पाहिजे ते. पण नेक्स्ट टाईम तुम्हाला त्या गोष्टीची जरुरी आहे. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. मी सन्माननीय आयोजक अश्विनीताई विनोद काळन समाजसेविका आहेत आणि विनोद दादांच्या सौभाग्यवती यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण. चलो आ जाओ सब लोग. ताई तुम्ही मध्ये या, बीच में आ जाओ. एक विनंती होती विवेक सर, एक विनंती होती, व्हॉल्यूम वाढवा जरा. आता आपण सगळ्या मुलांना एक ट्रॉफी देतोच आहे ना, सगळ्यांना देतो आहे. तर ते जे पण आपले जे पाहुणे आहेत ते त्यांना देताना उभे राहतात. मागे पूर्ण स्टेज भेटतो, बॅनर भेटतो. एक मिनिट पण अशी परमिशन देऊया का त्यांच्या पालकांना, फोटो पुरता त्यांनी इथे येऊन त्यांची आठवण म्हणून